हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी तुम्ही बघू शकता मस्त क्लिअर वेदर आहे. मस्त निळं निळं आकाश दिसत आहे. तर म्हटलं आपण त्याचा चांगलाच फायदा घ्यायचा. तर आज मी बनवणार आहे आपल्या आरोड्या. विदर्भामध्ये याला आरोड्या म्हणतात. कोणी मुंगवड्या म्हणते, आणखी वेगवेगळी भाषा असणार. तर एकदम सोपी असते. मुंगाची डाळ मी रात्रीच भिजत घालून ठेवलेली होती. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून डाळ वाटून घेतली आणि वाटणाबरोबर घेतलं होतं मी थोडंसं जिरं, खूप सारा लसूण, हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडासा किंचितसा गरम मसाला मी घेतला होता. नाही घेतला तरी चालते. आणि त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकून मस्त हे सर्व मिश्रण आहे जे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी ह्या मुंगाच्या बनवत आहे. कोणी कोणी उडदाच्या पण बनवतात, म्हणजे 2 टाईपमध्ये बनवल्या जातात. मुंगाच्या पण आपण बनवू शकतो, त्यानंतर उडदाच्या पण आपण आरोळ्या बनवू शकतो. उडदाच्या पण सेम अशाच बनवल्या जातात, पण उडदाच्या डाळीमध्ये थोडीशी मुंगाची डाळ मिक्स केली जाते. जसं की 1 वाटी जर उडीद घेतला तर एकदम एक छोटासा आपला जो पोह्याचा चम्मच असतो तो आपल्याला मुंगाची डाळ त्यामध्ये आपण टाकायची असते. त्याने काय चव चांगली येते. तर कोणी कोणी काय करते, चमच्याने टाकते, कोणी आपल्या झाऱ्याने टाकते. पण मला ना हे छोटे छोटे अशा हाताने टाकलेल्याच खूप आवडतात. तर मी सर्व जे आपलं वाटून घेतलेलं होतं छान असं बारीक वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही. आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून असे छोटे छोटे गोळे टाकून घ्यायचे. जसे तुम्हाला आवडतात तसे टाकून घ्यायचे. यामध्ये ना मेन म्हणजे कोथिंबीर भरपूर घ्यायची आणि लसूण भरपूर घ्यायचा. चव खूप छान येते. तर मी तसंच आज ऊन चांगलं होतं आणि आरोड्यांना एवढा काही जास्त टाईम लागत नाही. त्याच्यामुळे मी गॅलरीमध्येच टाकत आहे. सर्व गॅलरीमध्ये आज करत आहे. गार्डनमध्ये काही गेली नाही. अर्धा किलो मुंगाची डाळ मी भिजत घातलेली होती रात्री. आणि जो कागद घेतलेला आहे तो आपला एक राईसची जी पिशवी येते ती फाडून मी त्याच्यावरती टाकून घेत आहे. मस्त छोटे छोट्या मुंगाच्या वड्या टाकून घ्यायच्या. त्याने काय होते, आपल्या सुक्याला थोडी मदत होते लवकर. सर्व ज्या आरोळ्या आहेत त्या मी टाकून घेतल्या. आणि पापड बनवले होते तर मी गड्ड्या बनवल्या त्या ओल्या ओल्या. तुम्हाला सांगितलं होतं बघा व्हिडिओमध्ये की अशा ओल्या ओल्या गड्ड्या बनवून ठेवते. त्याने काय होते, जागा कमी लागते आपल्याला पापड ठेवण्यासाठी. 1-2 वेळा गड्डीला असं ओपन करून ठेवायचं, हवा द्यायची. त्याने खराब होत नाही, बुरशी वगैरे लागत नाही. तर घरामध्ये पण ठेवले तर चालते, पण आज ऊन होतं तर म्हटलं थोडं आपण गॅलरीमध्ये त्यांना पापडांना ओपन करून ठेवते. आणि लगेच 5 ते 10 पण जास्तीत जास्त 15 मिनिट ठेवायचे. जास्त जर ठेवले तर मग ते जास्त वाढतात आणि तुटायला लागतात. पापड एकदम पातळ केलेले आहे म्हणून मी जास्तीत जास्त 10 मिनिट त्यांना सुकवणार आहे. तर हे सर्व करून झालेले आहे. पापड सुकलेले आहे, आरोळ्या सुकण्यासाठी ठेवलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी मला दूध आणायला जायचं होतं. इथंच आमच्या घरापासून एक छोटंसं खेड आहे. तर तिथं फ्रेश दूध मिळतं, गाईचं गोठा आहे. तिथं जाऊन आपल्याला दूध घ्यायचं असते. ते आपल्याला फ्रेश दूध काढून देतात. बापरे, किती मोठा वाटा आहे. बापरे, हे पाय हे पाय हे पाय चवडलंय. अम्मा ग, अम्मा ते तिकडे अम्मा मोठे हे सर्व असेच आहे, ब्लॅक अँड व्हाईट. ओ गुड. हो, उन्हात नको खेळू बेटा, खेळ. बेबी तर मस्त होत. आता सगळे भू खबर करत आहे. हे अक्रोडचं झाड आहे बरं, भागू आले ना, ग्रीन कलरचे अक्रोड आले. हे बघा, हे अक्रोडचं झाड आहे आणि हे असे छोटे छोटे अक्रोड आलेले आहे.
ऑक्टोबर सप्टेंबरपर्यंत मे बी चांगले होता, पक्के होतात ना. किती मोठे खाली पडलेले. मोठं झाड आहे, जसं आपल्याकडे असते ना लिंबाचं वगैरे मोठे मोठे झाडं, तसं हे अक्रोडचं झाड आहे मोठं. आणि इथं खूप सारे ॲपलचे झाडं होते, यावर्षी त्यांनी कट केले. आणि ते तिकडचं जे दिसते ते पेरचं आहे. खूप छान असे गोड पेर येतात आता, मस्त गोड येतात. दरवर्षी आम्ही खूप नेतो. हां, आणि हे इथं एक छोटंसं पार्क आहे. मुली आता इथं खेळत आहे. आणि दूध घेतलेलं आहे मी कारमध्ये दूध ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळ मुली इथं खेळतील, नंतर आम्ही घरी जाऊ. आणि आता बघा 6 वाजलेले, पण एकदम कडक ऊन आहे आज पण. अदितीच्या बाबांचा फोन आला की डायरेक्ट तू आता गार्डनमध्येच आहे, आपण गार्डनमध्ये छोटीशी बार्बिक्यू करू. तर थोडं सामान घ्यायचं होतं. तिथंच एक छोटंसं शॉप आहे, तर तिथं मी गेली आणि थोडं सामान वगैरे घेतलं. आता डायरेक्ट मी इथून जाणार गार्डनमध्ये. आणि अदितीचे बाबा पण ऑफिसमध्ये गेलेले आहे, ते पण डायरेक्ट ऑफिसमधून गार्डनमध्ये येणार आहे. तर सामान घेऊन मी डायरेक्ट गार्डनमध्ये आली. अदितीच्या बाबांनी ऑलरेडी कोळसे पेटवलेले होते, तर ही छोटीशी आमची ग्रिल आहे कोळशांची. आणि त्याच्यावरती आम्ही ग्रिल करत असतो मस्त निवांत बसून. आय विल टेक दिस बिकॉज इट्स चॉकलेट. त्याच्यात फक्त वरून चॉकलेट टाकलं मी. ओके, आज मध्ये व्हॅनिला आणि हे पण आहे ना. व्हॅनिला रॅबियन चॉकलेट. ओके, इकडे येतो तू. हे काय ग टप्पू, तू काय केलं? हे डेकोरेशन. डेकोरेशन. ते गुरानी कसं खाताय? कधी खाशील ते? तर अदितीने आईस्क्रीमचे एक ग्लास बनवले होता, आईस्क्रीम खाऊन घेतला मस्त थंड थंड. आणि आज मी एक ट्राय केलं, हे पिझ्झा इथं असा फ्रोझन पिझ्झा मिळतो. मी विचार केला की त्याला आपण ग्रिल करून बघूया. तसं तर तो बेकवनमध्ये बेक केला जातो काही 5-10 मिनिट, पण म्हटलं चला आपण त्याला ग्रिल करून बघूया होतो का. तर हे ट्राय करत होती मी, आणि हे माझं जे ट्रायल आहे ते एकदम फेल झालेलं आहे. ग्रिल पिझ्झा होतो, पण थोडा त्याची चव वेगळी लागते. आणि त्याला खालून वरून पण त्याला थोडा शेक पाहिजे असतो, तर तो ग्रिलमुळे मिळत नाही. उलटा केला का ते चीज सर्व मेल्ट होत येतं. तर जो माझा ट्राय होता तो फेल झालेला आहे. त्याचा काही व्यवस्थित एवढा चांगला रिझल्ट आलेला नाही. तर हे बघा, असं एक पॅन आहे माझ्याकडे ग्रिलचा. तर खालून कोळसे गरम होते, वरून मी त्याला पिझ्झाला ठेवला. खालून तर तो एकदम पटकन 1 मिनिटामध्ये झाला, पण वरून होत नव्हता. मी त्याला वरून झाकण पण ठेवून दिलं की थोडं वरून त्याला गरम शेक लागेल, पण तसं काही त्याचा झालेला नाही. पण म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे. आणि इथं आपली टग्गुरानी मस्त समोर ट्रम्पोलिनवरती डान्स करत आहे. अदिती आता आईस्क्रीम खात आहे. आणि उन्हामुळे ना पटकन एका 5 मिनिटात आपलं जे आईस्क्रीम आहे ते मेल्ट झालं. ग्रिल करण्यासाठी इथं खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. ब्रेड मिळतो, त्याच्यानंतर पोटॅटोचे पॅटीस वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी मिळतात. मला ज्या ज्या मिळाल्या त्या मी घेऊन आले. आणि त्याच पॅनवरती मी सर्व शेकून काढत आहे. मुली मस्त तिथं गार्डनमध्ये खेळत आहे, आणि मी थोडं गरम गरम शेकून त्यांना देत आहे. प्लेट घ्या ना, बच्चे वार्डी घ्या या. टग्गू घे. Barbie. Let's go Barbie. Burger Barbie. Let's go Barbie. Spatch is the art. मी थोडे पापड गार्डनमध्येच ठेवलेले होते रूममध्ये. तर मस्त पापड भाजून घेतले विस्त्यावरती, आणि थोडं तेल लावून घेतलं. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडासा चाट मसाला, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर कोथिंबीर, असं सर्व मस्त आपल्या पापडवरती टाकून घेतलं. आणि मस्त विस्त्यावरती भाजलेले आपले घरचे पापड, आणि आपला असा मसाला पापड तयार आहे. I like the cold powder. No? Sam.
हा छान. प्लेट घे बेटा, प्लेट घे प्लेट. तर आता आता आमचं सर्व खाऊन पिऊन झालेलं आहे आणि सूर्यास्त होत आहे. पूर्ण होत नाही म्हणजे बऱ्याच वेळ ऊन राहतं आणि आता आम्ही निघालोय घरी. आम्ही गाडीनं चाललो आणि आम्ही पाहत आहे की कोण लवकर जाईल. मला वाटतं आमचे बाबा जातील कारण की आता नुसतं उतारच आहे, जवळ नाही. माझे भागूचे माझे बाबा दुसऱ्या साईडनं गेले. आम्ही या साईडनं गेलो. तर त्याच्यामुळे आम्ही ना आता करलो ते. पापड मी लगेच 5-10 मिनिटांमध्ये भरून ठेवले होते परत आणि आरोड्या बाकी होत्या आणि आपल्या आरोड्या पण मस्त अशा सुकलेल्या आहे कारण ऊन खूप मस्त होतं आज, खूप तापलेलं होतं दुपारून. आणि अदिती मला मदत करत आहे. तर सर्व आता मी कागदावरच्या काढून घेत आहे आणि एका सुपलीमध्ये ठेवत आहे. तर तुम्ही घड्याळामध्ये बघू शकता 9:30 वाजलेले आहे आणि बाहेर उजेड अजून पण खूप आहे. आता आजच्या आरोड्या आहेत त्या अर्ध्या जास्त सुकलेल्या आहे, पण मी परत त्यांना आता उन्हामध्ये उद्या टाकेन. तर सूर्यास्त होत आहे, मी येताना तुम्हाला दाखवलं आहे, अजून पण थोडा बाकी आहे आणि 9:30 वाजता 10 वाजेपर्यंत इकडे ऊन असते. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.